बरं आहे आपला हाय तो धंदा. बरा आहे हिंडा 30 गाव बी करा 40 गाव. अरे माजला का रे धनगरड्यांनो. माजुरी आवला घे बाबा ही ताणून मारी ना. ख्वाडा सिनेमाच्या गप्पा रंगल्यात, मजेदार गप्पा पाहिल्या, स्ट्रगल पाहिला आपण सिनेमाचा. सर एक प्रश्न खूप मला विचारायला तुम्हाला आवडेल की हा सिनेमा जसा खूप वेगळा वाटतोय, इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट्स आहे सिनेमाचे, त्याच्यावर मला सांगा ना. सिनेमा वेगळा आहे आणि खूप यात म्हणजे जे एलिमेंट्स आहेत वेगवेगळे ते खरं तर मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदा आलेले आहेत. म्हणजे जे कल्चर आहे आपल्या गावचं किंवा मातीतलं महाराष्ट्रीयन कल्चर आहे ते पहिल्यांदा सिनेमामध्ये येत आहे. आणि दुसरी गोष्ट की मी मुळात इंटरेस्टिंग यामध्ये जे गोष्टी आहेत की मी मुळात ऑडियन्स म्हणून खूप विचार केला आहे की माझा सिनेमा जर मला लोकांना दाखवायचा आहे, मला जी गोष्ट सांगायची, जी कथा सांगायची ती लोकांना सहज रुचली पाहिजे, सहज पचली पाहिजे. आणि त्यातला जो ॲक्शन, इमोशन, ड्रामा आहे तो लोकांना इतक्या सहज जर वाटला तर ते लोक त्या सिनेमाशी एकरूप होतील. म्हणजे आपण हिरो आणि विलन ह्यातले दोन महत्त्वाच्या कुठल्याही कथेमधल्या किंवा सिनेमामधल्या ज्या गोष्टी असतात तर ते तितका रांगडा हिरो पाहिजे की हिरोला सतत अडथळे आले पाहिजे किंवा त्याचं ते स्वप्न जे आहे ते लोकांचं स्वप्न वाटलं पाहिजे आणि त्यांनी त्या स्वप्नपूर्तीसाठी तो सतत झटला पाहिजे आणि तितकाच तगडेपणे त्याला त्या विलनने तिथं अटकाव केला पाहिजे. तर ही गोष्ट जी आहे तुम्ही परस्पर विरोधीचं टोकं आहेत. मग तो ते सिनेमा का आवडतो लोकांना की आपण आपल्या हिरोला लोक फॉलो करायला लागतात आणि तो तशा पद्धतीने फॉलो केला की लोकांना आवडतात. ह्या इंटरेस्टिंग गोष्टी सिनेमात खूप आहेत. मग त्या पद्धतीने गाणं आहे, त्या पद्धतीने खूप वेगळी ॲक्शन आहे की ती खूप रिअलिस्टिकपणे आलेली आहे सिनेमामध्ये की आणि ती लोकांना वाटते अरे खरंच मारामारी चाललेली आहे का. तर ह्या गोष्टींनी लोक त्या अजून त्या ह्याच्यामध्ये सहज गुंतत जातात आणि अशा पद्धतीने ती कथा पुढे सरकत जात आहे. तुम्ही सांगा सर का आता, कारण सिनेमा आता तुमचा भेटीला येणार आहे, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सिनेमा आणताय, म्हणजे शुक्रवारी नाही गुरुवारी आहे सिनेमा, बद्दल सांगा मला. तर खरं तर दसरा आहे त्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी वाईट गोष्टींचं दहन केलं जातं. तर या दिवशी पण जे काही सिनेमातली काही वाईट घटना किंवा काय आहे त्याचं दहन केलं जाणार आहे आणि त्या उद्देशाने आम्ही हा सिनेमा घेऊन येतोय दसऱ्याच्या दिवशी. काहीतरी मुळात प्रवृत्ती जी आहे ना समाजामध्ये, वाईट प्रवृत्ती आपल्याला संपवायची आणि त्यावरती सिनेमा बनतो. आणि दुसरी गोष्ट अशी की सगळे मराठी सिनेमे कधीतरी शुक्रवारी रिलीज होतात, सगळे हिंदी सिनेमे मोठ्या सणाला रिलीज होतात. तर आम्हालाही वाटलं की चला मराठी सिनेमाने पण सीमा उल्लंघली पाहिजे, जरा मोठ्या सणाला आपण रिलीज करू, बघूयात काय होतं ते. असा एक प्रयत्न आहे त्यामागे. येणाऱ्या दसऱ्याला सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा आपला ख्वाडा जवळच्या चित्रपटगृहात जरूर पाहावा. खरं तर खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आज तुम्ही आलात वेळात वेळ काढून. पण जाता आता मी शिंदे सरांकडून प्रेरणा घेऊन एक वाक्य बोलणार आहे, एक फिल्मी वाक्य आहे आणि या सिनेमावर ते अनुरूप आहे असं मला वाटतं. ते म्हणतात ना, एक शाहरुख खानचं वाक्य आहे, अगर पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में साजिश में लग जाती है. खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात इकडे आणि मस्त सिनेमा असणारच आहे, तुम्हीही पहा. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. बरं आहे आपला हाय तो धंदा. बरा आहे हिंडा 30 गाव बी करा 40 गाव. अरे माजला का रे धनगरड्यांनो. माजुरी आवला घे बाबा ही ताणून मारी ना.